नमस्कार मंडळी. कधी कधी ना पालेभाज्या मुले काय मोठे सुद्धा खात नाही. तर पालेभाज्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलं तर ते नक्कीच खातील. तर आज आपण पालकमध्ये छोले घालून वेगळ्या पद्धतीची भाजी बनवणार आहोत. तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप चविष्ट आणि भारी लागते ही भाजी. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी इथे मी एक जुडी पालक घेतलेली आहे. याला निवडून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 कप इतकं मी छोले घेतलेलं आहे. हे छोले मी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलं होतं. तर 7 ते 8 तास आपण ह्याला भिजवून ठेवलं होतं. जर तुमच्याकडे एवढं वेळ नसेल तर एक 4 तास तुम्ही गरम पाण्यात त्याला भिजवलं तरीही चालेल. तर हे व्यवस्थित भिजवलेले छोले आहे. आता एका भांड्यात आपण इथे पाणी गरम करून घेतलं होतं. छान उकळत आहे पाणी, तुम्ही बघू शकता. गॅस मी बंद केलेला आहे. त्यानंतर जे पालक आहे ते आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायची आहे. एकदा पाणी व्यवस्थित गरम झालं की गॅस बंद करून घ्यायचं आणि पालक ह्याच्यात ॲड करून घ्यायची आणि 1 मिनिटभर आपल्याला हे असं सोडून द्यायचं आहे. जोपर्यंत पालक आपली छान मऊ होत नाहीये. गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. 1 मिनिटभर झालं की लगेचच आपल्याला ह्याच्यातून पालक काढून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूला थंड पाण्यात आपल्याला हे ॲड करून घ्यायचं आहे. म्हणजे जे पालकचा कलर आहे ते अजिबात बदलणार नाही. तर इथे दुसऱ्या बाजूला मी थंड अगदी फ्रीजमधलं पाणी घेतलेलं आहे. त्याच्यात आपल्याला हे पालक ॲड करून घ्यायची आणि पुन्हा 1 मिनिटभर आपल्याला हे असं सोडून द्यायचं आहे, जोपर्यंत हे व्यवस्थित थंड होत नाहीये. त्यानंतर इथे मी छोले कुकरमध्ये ॲड करून घेतलेले आहे, थोडंसं मीठ घालून. आता आपल्याला हे 2 शिट्टी याची काढून घ्यायची आहे, म्हणजे आपले जे छोले आहे ते मस्त मऊ होतील. कारण आपण छोलेला रात्रभर पाण्यात भिजत ठेवलं होतं, म्हणून अगदी 2 शिट्ट्यात मस्त मऊ आपले छोले इथे तयार होतील. तर 2 शिट्ट्या झालेल्या आहे. कुकर थंड करायला ठेवलेला आहे. आता आपण जे पालक थंड करायला ठेवली होती, ते मिक्सरच्या भांड्यात इथे ॲड करून घेतलेलं आहे. त्यानंतर एक 4 ते 5 काजू मी एक अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलं होतं, ते ॲड करून घ्यायचे आहे आणि 2 चमचे इतकं आपल्याला ह्याच्यात दही ॲड करून घ्यायचं आहे. आजची जी भाजी बनवणार आहोत, त्यात आपण टोमॅटोचा अजिबात वापर करणार नाही आहोत. आता आपल्याला ह्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. बघा, तुम्ही बघू शकता. तर मंडळी, आजची रेसिपी जरा जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. तर त्यानंतर आपण एक कढई घेतलेली आहे. याच्यात आपल्याला एक 2 ते 3 चमचे ॲड करून घ्यायचं आहे तेल. त्यानंतर एक 2 चमचे आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया साजूक तूप. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण तेलात सुद्धा ही रेसिपी बनवू शकता, पण ह्याच्यात तूप ॲड केलं की चव अगदी अप्रतिम येते. तर 2 चमचे इतके मी तूप ॲड करून घेतलेलं आहे. आता याच्यात खडे मसाले ॲड करून घेऊया. जिरे, तमालपत्र, एक मोठी वेलची, काळी मिरी, लवंग, त्याचबरोबर दालचिनी घेतलेली आहे. हे सर्व आपल्याला तेलात ॲड करून घ्यायचं. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेलं होतं, हे याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. लसण याच्यात ठेचून वापरल्याने ही भाजीची चव अजून वाढते. याला 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत आपलं जे लसूण आहे ते व्यवस्थित शिजत नाहीये तोपर्यंत. त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचं, हे याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत कांदा मस्त मऊ होत नाहीये तोपर्यंत. तर इथे हळूहळू करत एक अर्धा मिनिट झालेलं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यात 2 हिरव्या मिरच्या ॲड करून घेऊया आणि पुन्हा एक अर्धा मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर इथे कांदा आपल्याला मस्त मऊ होईपर्यंत, हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. अगदी 1 मिनिटभर झालेला आहे. त्यानंतर 1 चमचाभर, म्हणजे एक छोटा चमचा आपण लसणाची पेस्ट याच्यात ॲड करून घेतलेली आहे. हे सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लसूण, हिरवी मिरचीची जे मिक्स पेस्ट असते ते सुद्धा ह्याच्यात ॲड करून घेऊ शकता. आता आपण ह्याच्यात बेसिक घरगुती मसाले म्हणजे धणे जिरे पूड, त्याचबरोबर लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, हळद, गरम मसाला ॲड करून घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलेलं आहे. मीठ इथे तुम्ही आधी थोडंसं कमीच वापरा, कारण आपण जे छोले बॉईल करून घेतलेले होते त्याच्यात सुद्धा आपण मीठ ॲड करून घेतलेलं होतं. एक अर्धा मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. की लगेचच जे पेस्ट आपण पालकाची करून ठेवली होती ते ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा आपण मसाले कांद्यामध्ये ॲड केलं की लगेचच आपल्याला पालकची जी पेस्ट बनवून ठेवली होती ते ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, जे आपण छोले बॉईल केलेले होते ते मस्त मऊ झालेले आहे. ते आपल्याला लगेचच ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे.
तर इथे मी कोणताही वेगळं पाणी ह्याच्यात ॲड करत नाहीये, कारण छोले बॉईल करतानाच मी 1 कपभर पाणी ह्याच्यात ॲड करून बॉईल करून घेतलं होतं. तेवढंच पाणी इथे पुरेसं झालेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं गरम पाणी तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता. जशी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी असेल तशी. आता इथे मी 1 चमचाभर कसुरी मेथी घेतलेली आहे. छान हाताने कुस्करून ह्याच्यावर ॲड करून घेऊया. झाकण लावून पुन्हा एक 5 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेऊया. म्हणजे जे मसाले आहे त्याची चव पूर्ण जे छोले आहे आपले ह्याच्यात उतरणार आहे. तर एक 5 मिनिटं झालेले आहे. तुम्ही बघू शकता. मस्त छान कलर आलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही तर्री बघू शकता. मस्त छान तर्री आलेली आहे आणि आपले हे पालक आणि छोलेची भाजी बनवून तयार झालेली आहे. कोथिंबीर वरून आपल्याला सर्व्ह केलेले आहे ते आणि गरमागरम मी इथे चपातीबरोबर सर्व्ह केलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पराठा, नान, अगदी पावाबरोबर सुद्धा हे सर्व्ह करू शकता किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. अशीच छान-छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा. धन्यवाद.